आता मला स्वामींची सेवा करायची असं कधीपासून कधी मी कर. तर मला पहिला प्रश्न हा आहे की इथे स्वामी समर्थांचं मठ बांधावं असंच तुमच्या वडिलांच्या मनामध्ये का आलं? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, स्वामी समर्थ सिरीज मध्ये आज आपण पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या एका मठामध्ये जाणार आहोत. उरणमधील आनंद नगर येथे असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मठात आज आपण जाणार आहोत. आज गुरुवार आहे. तिथे कदाचित मंत्रजाप आणि आरती कदाचित मिळू शकते आपल्याला. बऱ्याच लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. तिथल्या संस्थापकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप काही गोष्टी मिळणार आहेत या ब्लॉगमध्ये. स्वामींचा आशीर्वाद, स्वामींचं दर्शन मिळणार आहे. जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. सो चला, विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द ब्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं. ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं. शोकमोहदैन्यलोभकोपताटनाशनं. हे कालभैरवादिनो इति श्रीमद्शङ्कराचार्य विरचितं कालभैरवाष्टकं सम्पूर्णम्. तर मित्रांनो, आपल्या समोर आहेत राजेश गावडे, जे इथे स्वामी समर्थ मठामध्ये कार्यरत आहेत. तर त्यांना आपण विचारूया की या मठाची स्थापना कधीपासून झाली. ही जी जागा आहे, शेखरमध्ये यांचे बिल्डर होते, त्यांनी जागा आम्हाला हे स्वामी समर्थ मठ बांधण्यासाठी सांगितलं होतं. आणि जेव्हा आम्ही पहिल्या
पूजा करून भूमिपूजन करून एक जो कॉर्नरची पाईप आहे ते त्याला आम्ही खड्डा मारला पाईप उभा करण्यासाठी. तेव्हा पहिलेच आम्हाला 1 रुपये भेटला. अच्छा. 1-1.5 फूट खड्डा मारल्यानंतर काल 1 रुपये भेटला. अजून ते 1 रुपये आपण ठेवलेलं आहे. तेव्हापासून जेव्हा देवळाचे काम केलं फक्त 1.5 महिन्यात पूर्ण देऊळ आम्ही कोणाकडे वर्गाने नाही घेतलं. प्रत्येक सगळा सेवा करणे मदत केलेली. स्वामीजी तेवढाच भक्तादी लोक सेवा करणे. काय पाहिजे कोणी इटं, कोणी रेती, कोणी सिमेंट, कोणी लादी, काय पाहिजे ती वस्तू आणून देऊन सगळं 1.5 महिन्यात ते मंदिर बांधले गेले. नंतर आपण हे 7 जूनला बांधले गेले 2019ला. आणि नंतर ते लॉकडाऊन झाला तरी पण ती पूजापाठ आपलं चालू राहिली. पूजापाठ काय बंद राहिले नाही कधी. आणि त्याच्यानंतर प्रत्येक गुरुपौर्णिमाला आणि 7 जूनला जो प्रकट दिन सगळं चालू असतं तिथे. आणि प्रत्येक स्वामीची तेवढा कार्य असतं. सगळं दर गुरुवारी सकाळी 8:30ला आरती आणि 8:15ला अभिषेक, 10:30च्या आरती, संध्याकाळी परत 6:30ला आरती असतात. आणि 300, 350, 400, 500 लोक परत भक्तादी लोक आरतीला असतात. तुमचा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि इकडच्या मठाबद्दल तुम्ही खूप सारी माहिती दिली त्याबद्दल पण तुमचं खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव स्वप्ना शेखर म्हात्रे. आता शेखर म्हात्रे आलं म्हणजेच या स्वामी समर्थ मठाचे आपण म्हणू शकतो ज्यांनी उभं केलं, ज्यांनी ही संकल्पना समोर आणली त्यांची तुम्ही मुलगी, बरोबर. आता मला पहिला प्रश्न हा आहे की इथे स्वामी समर्थांचं मठ बांधावं असंच तुमच्या वडिलांच्या मनामध्ये का आलं? ते मला असं वाटतं स्वामींनी त्यांच्याकडून करून घेतलं. माझ्या पप्पांना स्वामी भक्त ते पहिल्यापासूनचे, तर त्यांनी ही जागा बहुतेक त्यांच्यासाठीच ठेवली असेल. आणि हे म्हणजे त्याने जस्ट आले की आम्हाला इथे बांधायचं, चला बांधूया. म्हणजे कुठचा न विचार करता त्यांना असं वाटलं की स्वतः स्वामी मागतात आपल्याकडे, हे तर आपल्याला दिलंच पाहिजे. त्यामुळे मग ते स्वामींनीच मला असं वाटतं त्यांच्याकडून ते करून घेतलं. वा. तुमच्या आयुष्यातील स्वामींनी जी प्रचिती केली, जी महिमा केली, अशातला एक आठवण आहे का तुम्हाला? हो आहे ना, भरपूर आहे. त्यातली कुठली तरी एक जी तुम्हाला कायम आयुष्यभर लक्षात राहील? ती तर मी कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा मी वाशीला राहायला गेली तेव्हा माझं घराचं इंटिरियर चाललेलं आणि माझ्या वडिलांनी मला स्वामींची फ्रेम दिलेली. तर ती माझ्या देवाऱ्यांच्या वरती लावायची होती. ऑलरेडी माझ्याकडे मूर्ती पण होती, पण ती देवाऱ्यामध्ये असते. तर तेव्हा माझा कार्पेंटर आलेला, तर तो काय बोलला की मॅडम मी वरच्या आहे ना पॉलिश करतो, वॉर्डरोबनं पॉलिश करतो, आणि मग तुमचं काय काम आहे का? मी बोलली हो काम आहे, मला फक्त ही फ्रेम माझ्या देवाऱ्याच्या वरती लावायची. म्हणजे ठीक आहे, मी वरचं पॉलिश करून येतो. मी खालच्या रूममध्ये बसली आणि माझा अचानक डोळा लागला. ती फ्रेम खालीच ठेवलेली, साक्षात स्वामीच माझ्या समोर आणि बोलते काय गं अजून मला अजून खालीच ठेवलेस, मला वरती कधी लावणार आहेस तू? आणि हे ऐकून तुम्हाला सांगू दुपारचे काहीतरी 2-2:30 वाजले असे. मी अशी खटकन जागी झाली. मी बोलली बाबा त्याला बोलवलं खाली, वरच्या रूममधून खाली ये की बाबा सगळं बाजूला ठेव, पहिले ही रूम लावून दे. साक्षात ते असे एक कमरेवरती हात, एक आम्ही अजून किती वेळ खाली उभं राहू मी तुझी वाट बघत, मला कधी वरती अडकवणार. ही मी कधीही मरेपर्यंत ही विसरू शकत नाही. मला म्हणजे अक्षरशः नाही मी सांगते तरी माझ्या अंगाला काटा आला. आणि हे मी माझ्या आईला सांग, आई बोलते अरे मी तू सांगितलं तू किती वेळ त्यांना खाली उभं ठेव. अगं पण हो छोटी मूर्ती आहेच ना, म्हणून आपण काय बोलू करू नये आणि मग आपण वरती लावूया. आपण नाही म्हणतो, आपण थोडं वेळानंतर हे करतो. पण स्वामी बोलले काय ग अजून मला म्हणजे असं हात बीट ठेवून काय ग अजून किती मला खाली उभं, म्हणजे पाय दुखले ना, मला लावतेस ना वरती. मी बोलले हो स्वामी क्षमा. मग त्याच्यानंतर आणि ही तुम्हाला सांगू ना, ही कधीच मी इन्सिडेंट हा माझा मी कधीच विसरू नाही शकत. जसे तुम्हाला काय पूजा घालायची असेल का काय, तर तुम्ही मॅनेजमेंटकडे या की बाबा मला पूजा घालायचं आहे, मला स्वामी समर्थाचं गुरु चरित्र वाचायचं आहे, तर तुम्ही या. आम्ही जपण्यासाठी माळ पण इथे उपलब्ध करून दिलेले आहेत, आसन ठेवलेले आहेत. अजून तुम्हाला तुमच्या कोणाला दुसऱ्याला आणायचं असेल तुम्ही या ना, तुम्हाला काय शुभ कार्य काय करायचं असेल तर तुम्ही प्रॉपर वेनी या, मॅनेजमेंटशी बोला. आणि तुम्ही इथे जे स्वामींसाठी आपण जे करतो आपलं सुरूच असतं, काय ना काहीतरी सुरूच असतं इथे, असं नाही आहे. आणि राहायला असं म्हटलं तर प्रसाद बोलाल तर, आणि त्याच्याहून जास्त म्हणजे लोकांना एवढी प्रचिती आलेली आहे ना या मठाची. आता 6 तारखेलाच आपलं ह्याचा
वर्धापन दिन होतं, बरोबर. तेव्हा ते एवढे जण आलेलं, म्हणजे ही मठापासून ते आपल्या बँक ऑफ बरोडापर्यंत लाईन होती बापरे. महाप्रसादसाठी, आणि खूप लोक आलेले. हां, 2 ते 2,500 पर्यंत होती सगळी. म्हणजे त्यांना कसं ती शेवटी प्रचिती आली आहे ना, प्रत्येकाला प्रचिती आली, अनुभव आलेला आहे. तर आम्ही काय कोणाला खेचून आणलं नाही. हे सगळ्यांना जसा जसा स्वामींचा अनुभव तसे तसे लोक येत गेले की बाबा आनंदनगर कुठे, आनंदनगर कुठे, हा इकडे, अच्छा मठ इकडेच आहे ना, मी हो इथेच आहे मठ. तसं बघायला गेलो तर मॅडम सांगायची गोष्ट अशी की हा मठ प्रॉपर आपण म्हणू शकतो की एखाद्या सिटीमध्ये पडतो, पण या मठामध्ये आल्यानंतर इतकी शांती आणि पॉझिटिव्ह वाईब्स एवढं आहे ना, खरंच पॉझिटिव्ह वाईब, खरंच. खूपच पॉझिटिव्ह. मी सुद्धा इथे कधी ना कधी येत असतो, तर मला आल्यावरती पॉझिटिव्ह वाईब आणि इतकं शांतता लाभते ना या ठिकाणी येऊन, की ही शांतता शोधून कुठे मिळणार नाही. नाही ते तर आहेच. आणि मेन म्हणजे का तुमच्या स्वामींवरती विश्वास असला पाहिजे. त्यांचे जे शब्द आहेत ना, भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, और हम गया नाही हम जिंदा आहे, हे खरोखर इकडे येऊन त्याची तुम्हाला प्रचिती होते. म्हणजे किती लोक खूप वाढली आहेत. आणि ह्याच्यामध्ये कसं मठामध्ये माझं पण झालं की ताई तुम्ही मठातल्या ना, मी हो मी मठातल्या. एक ओळख झालेली एक ओळख झालेली आहे, एक ओळख झालेली आहे. म्हणजे लहान छोट्या मुलांपासून वृद्धांपासून सगळे येतात तिथे. आपलं गुरुवारची आपली इथे सगळे वृद्धांचे म्हणजे त्यांच्या भजन मंडळ असतो, ते पण येऊन उत्साहाने करून जातात. आणि आणि सहकुशीने येतात ते भजन मंडळ. आणि गुरुवारचे कसे 3 आरती असतात, एक सकाळी, एक दुपारी असते आणि एक संध्याकाळी. नाहीतर मग आपली फक्त 2च आरत्या असतात, पण एक ह्याची वेळ फक्त संध्याकाळची एक आरती असते. आठवड्यामध्ये रविवारपासून शनिवारपर्यंत काय काय कार्यक्रम होतात, एक बेसिक आयडिया दिली तर बरोबर. बेसिक आयडिया म्हणजे काय, आता तर अर्धेतच झालेलेच आहे. सकाळी आपली 8ची डॉट शार्प आरती असते, मग अभिषेक असतो स्वामींचा, 8:15 पर्यंत चालू होतो. मग अभिषेक झालं की स्वामी आपल्या स्थानावरती बसतात. आणि मग दुपारची अशी नसते, मग त्यांचा डबा एक असतो, त्यांना जेवण असतं. आणि मग ते झाले की हनुमान चालिसा, रामरक्षा स्तोत्र, हे सगळे स्वतःहूनच येतात. ते बोलवत नाही आपण, नाही स्वतःहून येतात. स्वतः पण मी जेव्हा आलो तेव्हा मंत्र जाप चालू होते. हो ते असतात, ते सगळं सुरूच असतं. बघा तुम्ही इतका वेळ दिलात, इतके सगळे नाही वेळ कशाला, आम्ही स्वामी सेवेकरी. आम्ही तुमचं खूप खूप धन्यवाद या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. तुम्ही प्रेक्षकांना काही सांगू इच्छिता का? प्रेक्षक कसं विचारतात, ॲड्रेस विचारतात किंवा या ठिकाणी येण्याचं, किंवा इथे जे येऊन जर कोणाला भटजीनं भेटायचं असेल त्याबद्दल विचारतात, त्याबद्दलचं थोडंसं. नाही काय दादा, आमच्या इथे भटजी बिटजी काहीच नाही. आम्ही सगळे स्वामी सेवेकरी, जे सेवेकरी आहेत तेच. आम्ही भटजी बिटजी काही आणत नाही. जर या मठात यायचं असेल तर वेळ काय असेल, सकाळची आणि संध्याकाळी? सकाळी कसं 8ची शार्प एकदम 8 डॉटला आरती असते. तुम्ही तेव्हा या, आरती झाली की मग अभिषेक असतो. तुम्ही अभिषेक मागून पण घेऊ शकता, ते पण आहे. म्हणजे तुमचं काय बड्डे असेल किंवा काय अडी अडचणी असतील की तुम्ही येऊन आमच्याकडे सेवे करेल की ताई मला अभिषेक करून देऊ का, माझा आज बड्डे आहे, मी आरती घेऊ का, संध्याकाळची घेऊ का, हे पण आम्ही सांगतो. या तुम्ही फक्त या. हां, काय असलं प्रॉब्लेम घरात, तर शेवटी एक मानसिक एक टेन्शन असतं ना थोडंसं, तणाव असतो. मी ते येऊन तुम्ही स्वतः त्यांच्यासमोर उभं राहून तुम्ही सांगा, तर ते स्वतः मग त्यांच्यामुळे कसं की आपली अजून जवळ येतात स्वामी. हां, असं हे कुठे भेटणार नाही तुम्हाला. काय त्यांचं मत असतं तेच फक्त करणारच. मग आमच्या इथे नाही, आम्ही सगळ्यांना या, आज तुमच्याकडून सेवा करून घ्या. अच्छा मुलाचा जन्म झाला, मुलीचा जन्म झाला, त्यांना घेऊन या. त्यांना आम्ही लिटरली त्या स्वामींच्या याच्यावर ठेवतो. म्हणजे ते सहसुखीने येतात. आणि ते ज्यांना प्रचिती आली आहे ना दादा, ती लोक धावत येतात. नक्कीच. म्हणजे आपण अच्छा म्हणजे ह्याला प्रचिती आलेली आहे, किती पहिलं एवढे नव्हतं, पण आता एवढे वाढत चाललं आहे ना. आणि या शुक्रवारी तर मी तर माझ्या डोळ्यांनी बघितलं की खरं खूप वाढलेलं आहे. आणि हे सगळं कुठे ना कुठे तुमच्याकडून स्वामी करून घेतात. आणि जसं की हे मठ बांधणं असो किंवा या सगळ्या गोष्टी करणं असो, हे कुठे ना कुठे आपल्याकडून तुमच्याकडून स्वामी करून घेतात. आणि ही सेवा स्वामींच्या मनात आहे म्हणून ती आपल्याकडून नाही, पण एक आहे, स्वामी करून घेतात. स्वामी करून घेतात, ते सगळं करून घेतात. ते तुमची परीक्षा ते एवढे बघतात ना, पण ते बाजूला ठामपणे उभे राहतात. ते तुम्हाला कधीच सोडत नाही, पण तू परीक्षा दे बाळा, मी तुझ्या पाठीशी, असं आहे ते. तुम्ही तुमची कर्म करा, मी तुमच्या पाठीशी. स्वामी कधीच आपल्या वक्ताला सोडत नाही. तुम्ही स्वामींचं करा, तुमचं विल, तुम्ही स्वतःच तुमच्यामध्ये किती चेंजेस, तुमचं विल पॉवर तुमचं एवढं स्ट्रॉंग होईल ना की नो नेगेटिव्हिटी, ओन्ली पॉझिटिव्हिटी. हा स्वामींचं आहे. म्हणून आम्ही स्वामींचं काय एकदम मनात, आमच्या हृदयात सांगतो ना, तन मनामध्ये स्वामीच आहेत बस. बाकी काय नाही. ती तुमची हे भक्ती, तुमचा भाव, तुम्ही कसं हे करतात.
आणि इथे यायचं म्हटलं की आनंदनगरमध्ये आलेलं तुम्ही विचारलं ना स्वामींचं मठ कुठे, डोळे झाकून लोक सांगतात कोणी या इकडे. हो हो, कोणी एकदा सांगतं. स्टेशनला आपण जर कोण बाहेरून येत असेल, स्टेशनला जर तुम्ही उतरलात, रिक्षामध्ये बसलात, आनंदनगर स्वामी समर्थांचं हो मठ हो, बस. इतकंच म्हणाले इतकंच तरी पण म्हणाले. तुमच्या हो. तुम्हाला दारासमोर आणून दारासमोर आणून सोडते. बरोबर आहे, एकदम सोडते. थँक्यू सो मच तुमचं इतकं वेळ दिल्याबद्दल आणि मनापासून धन्यवाद तुमचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आपल्यासमोर आजी आहेत. आजी, स्वामी सेवेची सुरुवात कधीपासून केली? की स्वामी सेवेची आता मला स्वामींची सेवा करायची असं कधीपासून वाटलं? कधी बी कर, उद्या कर, परवा कर, तुझ्यावर आहे. तुम्ही कधीपासून केली? नाही, मी येते नेहमी पण आरतीला येते, 8ला येते, कधी मॉडेल बिडून करेन, पिलं नाही. तुम्ही कुठल्या? जवळच राहता? जवळ म्हणजे रोज येता? आरतीला रोज असता? हो. कसं वाटतं इथे आल्यावर? मला वाटते, शांत वाटते. कधी बी या, सेवा करा, सगळं आहे, तुला फायदा आहे, सगळं आहे. पण स्वामींची सेवा करणं महत्त्वाचं आहे. हो, बरोबर, शांती लागते. ते शांतनी या सेवापासून ते करतात, ते करतात. या कधी बी या. मित्रांनो, आजी सांगतात मी बरेच वर्षापासून स्वामींची सेवा करते आणि इथे जवळच जातात, रोज येतात ते स्वामींच्या इथे मठामध्ये. खूप या. छान वाटतं आणि तुम्ही पण या असं सांगतात स्वामी, है ना? कधी बी या, बायको या व्यवस्थित. नक्की. मग माझा माझ्या काल काय नाही, छान दिसताय तुम्ही, बघा किती छान दिसताय. तुमचं नाव काय? माझं नाव प्रिया खैरे. किती वर्षापासून स्वामींची सेवा करताय? मी आता इथे मी 5 वर्ष झाली. अच्छा, ह्याच्या आधी? याच्या आधी म्हणजे मला इथे नव्हतं माहिती, म्हणजे इथे आमच्या इथे जेव्हापासून आहे तेव्हापासून मी इथे आहे. अच्छा. स्वामींचं तुमच्या आयुष्यातील एक महिमा, एक आठवण की स्वामींमुळे या गोष्टी झाल्या, म्हणजे ते आता भरपूर झालेले आहेत. त्यातली एक अशी गोष्ट की जी आयुष्यावर कधी विसरणार नाही? बघा, इथे मला आल्यापासून मला 3 वेळा प्रचिती आली. ओके. त्याच्यातली मी एक तुम्हाला सांगते. हां. आमच्या इथे ना भरपूर असा पूर्ण गुरुवार होती, हां. गुरुवारच्या दिवशी अशी पूर्ण हॉल हा भरलेला होता. हां. आणि ना एक बाबा आले, इथून आले, गर्दी होती फुल. मी तिथं आरती रोज नेहमी बोलते तशी मी नेहमी आरती करायला बोलायला उभी होते. आणि मग ना ते आले बाबा. एक माझी मैत्रीण आतमध्ये होती आणि मी बाहेर आरती बोलत होते. तर ते कशा बोलतात, त्यांनी हातात फुलं घेऊन आले आणि केळी होती 2 आणि गुलाबाची जास्वंदीची फुलं होती त्यांच्या हातात. तर ती मैत्रीण कशी बोलते, नाही यायचं नाही बोलते, चालू आहे असं त्यांना खुणवलं. मी तिला बोलते नको, येऊ दे हां. तर मग ना तिने घेतली फुलं घेतली आणि मी अचानक माझं लक्ष त्यांच्या पायाकडे गेली. तर ते होते सावळे, पण त्यांचे पाय पूर्ण पांढरे शुभ्र होते. हां. आणि मग नंतर आरती संपली आणि मग मी बघितलं इथे ना, ते मी शोधले त्यांना, पण त्या मला काही दिसले नाही. आणि दुसऱ्या वेळेला मी इथं पारायण चालू होतं माझं. मी नेहमी पारायण करते, गुरुचरित्राचं, सप्तशतीचं सगळं करते, म्हणजे आमच्या इथं असतं नेहमी. तेव्हा ना एक बाबा आले, पुन्हा दुसरे त्यांच्या गळ्यात ते माळा इथे होत्या आणि आम्ही हे करत होतो, वाचत होतं. तर आपण अध्याय अर्धवट सोडून आपण मागे वरून बघत नाही. म्हणून माझे 2 ओळी राहिलेल्या लास्टच्या. तर ते बोलतात की ते खुणवतात, काठी टेकत, घुंगराची काठी होती त्यांची. ते इथपर्यंत आले, ह्या रेडपर्यंत आले. त्याच्यात त्या ओलडून काय ते आतमध्ये आले नाही. मग त्यांनी ते मला दुसऱ्या असे खुणवतात ते. तर मी असं केलं, थांब. आणि मग नंतर ना ते जेव्हा माझं झालं आणि मी त्यांना बघितलं, मी त्यांना नमस्कार केला. तर त्यांनी माझ्याकडे खुंगराची काठी वाजवली. ते राजेश भाऊ होते, त्यांना खडी साखर दिली आणि त्यांनी मला असं केलं आणि ते निघून गेले. असे मला 2दा झालंय आणि ह्याच्या अगोदर पण झालेले आहेत. आता मी ते काय जास्त मी काय सांगणार हरकत नाही. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या या सगळ्या गोष्टी सांगायचं खूप मजा आली ऐकून या सगळ्या गोष्टी. आणि जिथे जिथे स्वामी आहेत, जिथे ते आपण स्वामीला मानतो, तिकडे तिकडे स्वामींची प्रचिती दिसते. फक्त स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला पाहिजे. खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि
दोन वर्षात येत आल्यापासून मी बघतोय सगळ्या गोष्टी ऍक्टिव्ह, म्हणजे सगळ्या गोष्टी जागोजागी ठेवण्याचं काम चाललं. खूप ऍक्टिव्ह आहे. येस. फायनली आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत मित्रांनो. इथे आल्यानंतर खूप शांती लाभते, खूप कॉन्सन्ट्रेट होतो माणूस आल्यानंतर पहिली गोष्ट. आणि इथे आल्यानंतर बऱ्याच लोकांशी आपण भेटलो, बऱ्याच लोकांशी गप्पा मारल्या. आजी असो, वयस्कर आजी असो किंवा तरुण असो, सगळ्यांसोबत आपण भेटलो. ताईंसोबत भेटलो, ताईंच्या आपण गोष्टी ऐकल्या, प्रचिती सगळ्यांची ऐकली. आणि खरंच जर तुम्ही स्वामींवरती आस्था ठेवताय, जर तुम्ही स्वामींना मानताय, तर स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे कायम असणार, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सांगता करूया या ब्लॉगची, या व्हिडिओची. ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये, एका छान अशा मठात, एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.